मित्रांनो नमस्कार. काल संतोष देशमुख यांचे बंधू आणि त्यांच्या कुटुंबियांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. खरं तर नामदेव शास्त्री यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांचं भगवानगडावरती स्वागत केलं, त्याच्यानंतर त्यांच्याबद्दलची त्यांनी भूमिका आवर्जून स्वतःहून मांडली. त्यांना कोणी विचारायला गेलं नव्हतं, परंतु त्यांनीच एक भूमिका मांडणारा व्हिडिओ करून तो प्रसिद्ध केला. याच्या संदर्भामध्ये व्हिडिओ करणार होतो, परंतु माझ्या व्यस्ततेमुळे मला मागच्या 2 दिवसामध्ये वेळ काढणं झालं नाही आणि तो व्हिडिओ करणं झालं नाही. परंतु एकूणच जर या प्रकरणाकडं आपण गांभीर्याने पाहिलं तर मनापासून आणि नामदेव शास्त्री यांच्याबद्दल आदर ठेवून असं म्हणावंसं वाटतं की जे काही त्यांनी केलं ते करण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. हे चुकीचं आहे. अशा गोष्टींमध्ये त्यांनी आपली निष्ठा सिद्ध करण्याची आवश्यकता नव्हती. आणि त्यांनी जे काही हे केलं आहे याच्यामध्ये खरंच सांगतो, नवल वाटण्यासारखं किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. त्यांनी कायम ही धनंजय मुंडे यांच्या बाजूनीच उभा राहायचा निर्णय फार पूर्वीपासून घेतलेला आहे. त्यांनी कायम त्यांची जी काही निष्ठा आहे, त्यांचं जे काही स्नेह आहे, जे काही त्यांचं प्रेम आहे, हे कायमस्वरूपी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या बाजूने आणि त्यांच्या पाठीशी ठेवलेलं आहे. अगदी पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा जो संघर्ष होता, त्या पण संघर्षामध्ये कायम पंकजा मुंडे यांना नावं ठेवणं आणि धनंजय मुंडे यांचं कौतुक करणं, या पद्धतीचीच भूमिका नामदेव शास्त्री यांनी घेतलेली आहे. अगदी भगवानगडावरती पंकजा मुंडे यांना मेळावा न घेऊ देणं, त्यांना भगवानगडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागणं, इथपासून सगळं नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेत आणि त्यांच्या बाजूने आपली शक्ती म्हणा, आपले आशीर्वाद म्हणा किंवा आपला स्नेह म्हणा उभं करतच आजवरचा प्रवास केला आहे. त्याच्यामुळे कालच्या प्रकरणामध्ये ते काही वेगळी भूमिका घेतील अशी खरं तर अपेक्षा ठेवणं हेच मला वाटतं की फोल ठरेल. म्हणजे अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल, कारण त्यांनी आजवर जे काही केलं त्याच्यापेक्षा वेगळं ते या प्रकरणामध्ये कसं काय करतील. जे काही आजवर केलं तेच या प्रकरणातसुद्धा ते धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये करतील. मला वाटतं हे सगळं नियोजनबद्ध आहे. ज्या पद्धतीने सुरेश धसांचं सगळं हे चाललेलं होतं त्याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी म्हणा किंवा एक नवीन विषय समाजाच्या समोर ठेवण्यासाठी म्हणा, म्हणून हे सगळं ठरवून केलं गेलेलं आहे. आणि धनंजय मुंडे यांचं भगवानगडावरती जाणं, तिथं रात्री मुक्काम करणं आणि मग नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा, मग दुसऱ्या दिवशी नामदेव शास्त्री यांचं वक्तव्य, आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की मागच्या 2-3 दिवसापासून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सगळ्यामध्ये मग नामदेव शास्त्री असं म्हणाले, त्याच्यावरच्या चर्चा, त्याच्यावरची मतमतांतरं, हेच सगळं चालू आहे. मागे एकदा असंच झालं होतं की जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा विषय आला तेव्हाही सुरेश धस यांच्या आंदोलनावरून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होतो का काय, असाही एक विषय आला. आत्ता हे नामदेव शास्त्रींचा विषयसुद्धा त्याच पद्धतीने वाटतोय. एकूण हे सगळं ठरवून केलं गेलं आहे की आता फोकस चेंज करणं ज्याला म्हणतो ना एखाद्या मुख्य मुद्द्यावरून, तशा पद्धतीचा हा प्रयत्न हा ठरवून, जाणून बुजून आणि आवर्जून केला गेला. आता याच्यामध्ये नामदेव शास्त्री यांनी कुणाच्या बाजूनं उभं राहावं, वैयक्तिक पातळीवरती हा त्यांचा खरंच स्वतःचा निर्णय आणि वैयक्तिक निर्णय आहे. परंतु जेव्हा ते एक संत म्हणून बोलतात किंवा एका गादीवरती बसलेले महात्मे म्हणून ते स्वतःला एस्टॅब्लिश करून बोलतात, तेव्हा मात्र त्यांच्या भूमिकेबद्दल आपल्याला थोडंसं वेगळं मत व्यक्त करावं असं वाटतं. त्यांची भूमिका पटत नाही. संतांनी अशी भूमिका घेऊ नये. संतांच्यासाठी सगळे भक्त सारखे, आणि वरून ते वारकरी संप्रदायाचा संदर्भ याच्यामध्ये देतात, त्याचा दाखला, त्याचा हवाला ते देत आहेत. म्हणजे बरं वाटत नाही. ते म्हणतात की जातीमध्ये तेढ निर्माण केलं. नामदेव शास्त्रींना मला विचारायचं की खरंच कोण जातीवाद करतं, खरंच कोण जातीमध्ये तेढ निर्माण करतं? तुम्ही स्वतःच्या मनाला किंवा आत्म्याला विचारून पहा आणि तशा पद्धतीचं उत्तर द्या. ते म्हणतात की राजकारण केलं चाललंय. खरं तर हे राजकीय वक्तव्य तुम्ही केलं. तुमच्यासारख्या संत माणसांनी या प्रकरणामध्ये पडू नये. एका ओळीचं तुमचं वक्तव्य असायला पाहिजे होतं की अतिशय निर्घुण पद्धतीने ही हत्या केली गेलेली आहे आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा म्हणा किंवा अतिशय कडक शिक्षा ही त्यांना झाली पाहिजे, असं तुमचं एक थोडक्यात आणि छोटं उत्तर हवं होतं. तुम्ही धनंजय मुंडेंची बाजू घेत, त्यांची राजकीय बाजू सावरत आणि एका विशिष्ट समाजाची राजकीय बाजू सावरत दुसऱ्या समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत वक्तव्य करण्याची आवश्यकता नव्हती. बरं वाटत नाही. समाज तुमच्याकडनं आशेने पाहतो. समाज असं समजतो की तुम्ही एक महान आत्मे आहात. त्या गादीवरती बसणं साधा माणूस कसा असेल, त्याच्या काहीतरी त्याचं पुण्यकर्म असेल, पूर्वजन्मीचं संचित असेल, तेव्हाच माणूस अशा ठिकाणी जाऊन बसतो. तर अशा व्यक्तींनी तरी कमीत कमी बाजू मांडताना
सर्वसमावेशक बाजू, सत्याची बाजू, न्यायाची बाजू मांडली पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा समाज तुमच्याकडे बघताना करतो. तर तुमच्या वक्तव्यातनं कुठंही ते जाणवलं नाही की तुम्ही तशा पद्धतीची समतोल भूमिका मांडताय, न्यायाची भूमिका मांडताय, सत्याची भूमिका मांडताय. उलट तुम्ही अन्यायाच्या बाजूने बोलताय, असत्याची भूमिका मांडताय. अशा पद्धतीचा संदेश हा सर्वदूर गेला आणि हे कुणालाही तुमचं बोलणं पटलेलं नाही. अर्थात आता जे काही अंधभक्त असतात त्यांना तर काही सांगितलं तर पटतं, हे आपण अनुभवलेलं आहे. परंतु जो माणूस सारासार विचार करतो, ज्या वारकरी संप्रदायाचा हवाला तुम्ही देताय, त्या वारकरी संप्रदायाचा जो कोणी व्यक्ती आहे, माणसं आहेत, त्यांना हे सगळं काही तुमचं पटलेलं नाही. तुम्ही भूमिका मांडताना असं म्हटलं की हिला राजकीय रंग दिले चालले. कोण देते राजकीय रंग? कुणीच देत नाही. उलट जे सुरेश धस ज्या पक्षाचे आहेत, तो पक्ष महायुतीमध्ये आहे, तो धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. त्याच्यामुळे त्याचाही विषय नाही आहे. आणि सुरेश धस यांनी कुठेही राजकीय वक्तव्य केलेलं नाही. तुम्ही म्हणताय की कुणीतरी चापट मारली, त्यांना मारहाण झाली, त्याच्याबद्दल कुणीच बोलत नाही, मीडिया बोलत नाही, असं तुम्ही म्हणताय. मग आता चापट मारली, मारहाण झाली, त्याच्याबद्दल खून करायचा का? आणि मग आता ज्यांनी खून केला त्याच्याबद्दल काय करायचं, हा पण प्रश्न आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी विचारलं की आम्ही मारहाण केली म्हणून आम्हाला जीव घेतला आमचा, आता आमचा जीव घेतला, मग त्याच्याबद्दल आम्ही काय करायचं, परत जीव घ्यायचा का? म्हणजे हे असं म्हणजे बोलणंच थोडंसं न शोभणारं आहे असं मला वाटतं. ते म्हणाले की मी धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात पाहिलं. खरं तर त्यांनी संतोष देशमुख यांचे काढलेले डोळे पाहायला पाहिजे होते. लायटरनी जे संतोष देशमुखचे डोळे जाळले ना, ते नामदेव शास्त्री यांना दिसायला पाहिजे होते. धनंजय मुंडेंचे डोळे दिसण्याचं कारण नाही. धनंजय मुंडे तर चष्मा घालतात, त्याच्यामुळे त्या चष्मा रिफ्लेक्ट होतो, तुम्हाला माहिती आहे. त्या रिफ्लेक्ट होणाऱ्या चष्म्याच्या मधून धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचे भाव नामदेव शास्त्रीजी यांना दिसले. परंतु संतोष देशमुखचे जे लायटरने डोळे जाळले ते नामदेव शास्त्री यांना दिसलं नाही. खरोखर दुर्दैवी आहे. हे भूमिका मांडताना आपण काय मांडतोय, कुणाच्या बाजूने बोलतोय, याचं तारतम्य कमीत कमी त्यांनी राखायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी राखलं नाही. आणि काल तर मग आता हे देशमुख कुटुंबीय जाऊन नामदेव शास्त्री यांना भेटलं आणि मग त्यांनी काहीतरी भूमिका मांडली असं दिसतंय मला वाटत नाही की ते जेवढे, आता त्यांचं त्या दिवशी व्हिडिओ पाहिला मी, ज्या पद्धतीने ते सगळं फर्निचर होतं, ज्या पद्धतीने ते सगळा महल होता त्यांचा, ते कसा आला आहे याच्याबद्दलसुद्धा मनात प्रश्न माझ्या उभा राहिला की हे सगळं कदाचित कुठून आलं असेल. मग ते ज्या लोकांकडनं आलं असेल त्याच लोकांच्या बाजूची वेगळी भूमिका त्यांच्याकडनं घेणं आपण अपेक्षित नच केलेलं बरं असं मला वाटतं. की ज्या गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडाला जे काही आज एक प्रतिष्ठा आहे किंवा जे एक सामाजिक मान्यता आहे ती मिळवून दिली, त्या गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मुलीच्या बाजूने नामदेव शास्त्री जर उभे राहत नसतील आणि त्या मुलीच्या विरोधात जर धनंजय मुंडे यांची बाजू घेत असतील, तर नामदेव शास्त्री संतोष देशमुख यांची किंवा त्यांच्या कुटुंबाची बाजू घेतील धनंजय मुंडे याच्या विरोधात जाऊन, ही अपेक्षाच मला वाटतं की फोल आणि बालिशपणाची आहे. कुणीही ही अपेक्षा करू नये. ते धनंजय मुंडे यांचीच बाजू घेणार आणि कायम त्यांच्यासोबत राहणार. खरं तर नामदेव शास्त्री जे म्हणतायत ना की धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागावा किंवा त्यांनी राजीनामा का द्यावा किंवा ही राजकीय भूमिका आहे किंवा सुरेश धस यांना मंत्री न करता धनंजय मुंडे यांना मंत्री केलं म्हणून सुरेश धस असं बोलतात, अशा पद्धतीचा एक अप्रत्यक्ष बोलण्याचा त्यांचा उद्देश जाणवला. मला काय म्हणायचं आहे की सुरेश धस यांना मंत्रिपद नाही भेटलं, धनंजय मुंडे यांना मंत्रिपद भेटलं, किंवा ते काय म्हणाले की धनंजय मुंडे यांची राजकीय पार्श्वभूमी, गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे. अहो, कुणाचीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असत नाही का. माणसं गुन्हा करतात आणि मग ती पार्श्वभूमी बनते. आता नामदेव शास्त्रीजींना लोकसभेमध्ये जे बूथ कॅप्चरिंग केलं परळी विधानसभेत, ते गुन्हेगारी पद्धत स्वरूपाचं वाटलं नाही का? विधानसभेला ज्या पद्धतीने बूथ कॅप्चरिंग झालं, त्या गोळ्या झाडल्या गेल्या, ते नामदेव शास्त्रीजींना गुन्हेगारी स्वरूपाचं वाटलं नाही का? परळीत काय चालतं हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि नामदेव शास्त्रीजींना माहीत नाही, हे कोण कसं खरं मानेल, नाही का? आणि नामदेव शास्त्रीजींनी लक्षात घेतलं पाहिजे की धनंजय मुंडे जरी प्रत्यक्षात यामध्ये सहभागी नसतील, तर ज्या व्यवस्थेने हे सगळं केलं आहे त्या व्यवस्थेचा एक भाग आणि त्या व्यवस्थेचं शीर्ष मुख्य प्रमुख तर धनंजय मुंडेच आहेत. म्हणजे ही कशी व्यवस्था आहे की धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि ते करणारी लोक, अशी ही एक व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेतला प्रत्येक घटक हा एकमेकाला सांभाळून घेत किंवा एकमेकाचं संरक्षण करतच आत्तापर्यंत प्रवास करता झालेला हेही आपल्याला माहिती आहे. आता ज्या लोकांनी संतोषला मारलं त्यांनी कशाच्या भरोश्यावर मारलं की आम्ही मारलं तर आम्हाला सांभाळून घेणारं कोणीतरी आहे, ज्याला सुरेश धस आका म्हणतात. आणि त्या आकाला हे माहिती आहे की माझाही एक आका आहे, म्हणजे ज्याला सुरेश धस आकाचा आका म्हणतात. म्हणजे ही एक व्यवस्था आहे एकत्रितपणाने काम करणारी, एकमेकाला सांभाळून घेत काम करणारी, एकमेकाचे गुन्हे पाठीशी घालणारी, अशी एक व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेचाच एक भाग धनंजय मुंडे आहेत, हे कुणीच नाकारू शकत नाही.
हे जी गोष्ट सगळ्या जगाला मान्य आहे, माहीत आहे, ती गोष्ट नामदेव शास्त्रीजींना माहीत नाही आणि मान्य नाही, कोण खरं मानेल? खरं तर त्यांनी स्वतःच, मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाचा खूप मोठा अपमान केला आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाला खरोखर कमीपणा आणला आहे. त्यांनी ह्या प्रकरणात आणि या भानगडीत पडायलाच नाही पाहिजे होतं. उलट त्यांनी धनंजय मुंडेला हे सांगायला पाहिजे होतं की जोपर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष होत नाही, निर्णय लागत नाही, तोपर्यंत तुम्ही कृपया आमच्यासारख्या जे संत आम्ही लोक आहोत यांच्यापासून थोडंसं तुम्ही अलिप्त राहिलेलं बरं राहील. एकदा या सगळ्या प्रकरणातनं तुम्ही जर निर्दोषपणे किंवा मोकळ्या ह्याच्याने मुक्त झालात, त्याच्यानंतर तर आपला स्नेहसंबंध राहीलच की, असं त्यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं. पण ते न करता त्यांना बोलवणं, त्यांना मुक्काम करू देणं, त्यांना पाठीशी घालणं, त्यांच्याबद्दलचं सहानुभूतीदर्शक वक्तव्य करणं, हे सगळं जे त्यांनी काल केलं ना, हे कुठल्याही पद्धतीने संत परंपरेला किंवा वारकरी संप्रदायाला न शोभणारं आहे. आणि मला वाटतं त्यांनी कुठंतरी वारकरी संप्रदायाला किंवा संत परंपरेला या सगळ्या विषयातनं कमीपणा आणला आणि यातनं त्यांनी स्वतःला आणि भगवानगडाची जी एक अतिशय उज्ज्वल परंपरा आहे तिला सावरावं. कारण हे जर असंच जर चालत राहिलं, त्यांचं तर व्यक्तिमत्व डागाळेलच, परंतु भगवानगडाची सुद्धा जी एक पवित्रता आहे, जी एक मान्यता आहे, ती सुद्धा डागाळण्याचा धोका या त्यांच्या सगळ्या वागण्यातनं, बोलण्यातनं निर्माण होईल. आणि एक चांगला जो भगवानगडाच्याबद्दल जे लोकांची जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला धक्का बसेल आणि मग एका विशिष्ट जातीचाच तो भगवानगड आहे, इतर जातीच्या लोकांना तिथं परकेपणाची वागणूक दिली जाते, अशा पद्धतीचा संदेश समाजामध्ये जाणं हे भगवानगडाच्या परंपरेसाठी योग्य राहणार नाही. शास्त्रीजींनी लवकरात लवकर स्वतःला सावरावं आणि न्यायाची भूमिका घ्यावी, सत्याची बाजू घ्यावी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत आणि तशा पद्धतीचंच वक्तव्य त्यांनी करावं, अशा पद्धतीची विनंती मी त्यांना करतो. धन्यवाद.